नमस्कार मित्रांनो. उद्याच्या निफ्टी 50 मार्केटमध्ये काय होऊ शकतं? तेजी येईल की पुन्हा घसरण? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम जागतिक बाजाराकडे पाहूया. कारण भारतीय शेअर बाजारात अमेरिकेच्या बाजाराचा मोठा प्रभाव असतो. जर डाऊन जोन इंडस्ट्रियल ॲव्हरेज आणि नॅस्डॅक कंपोझाइट सकारात्मक बंद झाले, तर त्यांचा परिणाम भारतीय बाजारावरही सकारात्मक दिसू शकतो. पण जर तिथे घसरण झाली, तर त्याचा दबाव आपल्या बाजारावर पडतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती जागतिक बाजारात क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या तर भारतासाठी ते नकारात्मक मानलं जातं. कारण भारत मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो त्यामुळे तेल महाग झालं की महागाई वाढण्याची भीती असते आणि त्याचा परिणाम शेअर बाजारावर होतो. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे विदेशी गुंतवणूकचा. जर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच एफ-आय-आयचे भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतील तर बाजाराला सपोर्ट मिळतो. पण जर त्यांनी विक्री केली तर बाजारात घसरण होऊ शकते. आता टेक्निकल दृष्टिकोनातून पाहिलं तर सध्या निफ्टी 50 साठी 23,200 ते 23,300 हा मजबूत सपोर्ट झोन मानला जात आहे. तर 23,600 ते 23,700 हा रेजिस्ट्रेशन झोन आहे. जर निफ्टीने हा रेजिस्ट्रेशन ब्रेक केला तर मार्केटमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. पण जर सपोर्ट तुटला तर मार्केटमध्ये आणखी घसरण दिसू शकते. म्हणून उद्याच्या मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी म्हणजे चढ-उतार जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ट्रेडिंग करताना नेहमी स्टॉप लॉस वापरणं खूप महत्त्वाचं आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर मार्केटबद्दल अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.